सावधान। यो शासनं अर्हन्तं हरियाणं धम्मजीवनं पटिक्कोसति दुम्मेधो दिट्ठिं निस्साय पापिकं फलानि कट्टकस्येव अत्तहंयाय फुल्लती। 3 ओळींची गाथा आहे. मिथ्या म्हणजे इथं जो अनुवाद दिलेला आहे तो वाचतो मी, आणि मग त्याचा आपण शब्दशः अनुवाद पाहूया. शब्दांची फोड, विग्रह तो लक्षात घेऊ आपण. मिथ्या सिद्धांताचा अनुयायी असल्यामुळे जो दुर्बुद्धी धर्माचे जीवन जगतो आणि आर्य आणि अरहंतांच्या शिकवणीची निंदा करतो, धम्मजीवनाची निंदा करतो, तो बांबूच्या बांबूच्या फुलांप्रमाणे आता असा अनुवाद केलेला आहे. तोच मी वाचतो. योग्य आहे की अयोग्य आहे हा नंतर आपण पाहूया. बांबूच्या फुलाप्रमाणे आत्महत्येसाठीच फुलतो. थोडासा गडबडच आहे याच्यामध्ये, अनुवादामध्ये गडबड आहे. आपण एक एक शब्द पाहिला की मग त्याचा आपल्याला अर्थ लागेल. ह्या अनुवादामध्ये बऱ्याच गडबडी आहेत, आणि हा अनुवाद जो आहे हा भदंतारण कौशल्य यांच्या हिंदी अनुवादावरून केलेला आहे. त्यामुळे तो मूळ हिंदी अनुवाद पण पाहावा लागेल. याच्यामध्ये यो शासनं अर्हन्तं आर्यानं. एक छोटस काम मी तुम्हाला देतो, म्हणजे काम म्हणजे विचार करण्यासाठी एक मुद्दा देतो. जर कुणाला बांबूचं बांबूचं रोप कसं वाढतं, म्हणजे बांबू कसा वाढतो याच्याविषयी कोणाला काय माहिती असेल तर त्यांनी इथं थोडीशी सांगायची आहे. नाही तर माझ्याकडे एक रोप मी ठेवलेलं आहे, ज्याला आपण बोनसाय म्हणतो ना. बांबूचे एक रोपाची छोटीशी कुंडी आहे आपल्याकडे. तर त्याच्यावरून आपण काही अ, अंदाज काढू शकतो की ह्या गाथ्याला काय म्हणायचंय. इथं असं म्हटलेलं आहे की बांबूला जर काही बांबूच्या कांडीला, कारण ती बहुधा कांडी लावतात इथं. आता आपण बांबू 10-15 वर्ष वाढत नाही सर. हा, परंतु ते वरती वाढत नाही. वरती वाढत नाही, खाली तो मूळ खाली घेऊन जात असतो फक्त. मूळ खाली घेऊन जातो, पण तो बांबू लावला कसा जातो? नाही, एवढं पक्का नाही माहिती सर, ऊ मी ऊसा वाचलेलं आहे. ऊसा ऊसासारखंच आहे का? ऊसाच्या कांड्या जशा रोवल्या जातात, आडव्या ठेवल्या जातात. नाही सांगता येत बांबू सर मला. बांबूचं बी असतं. बी बांबूचं लावलं जातं. बी असतं, हो हो. आणि ऊसाचं नाही, ऊसाचं ऊस पेर लावतात. हा हा पेर लावतात त्याची. पेर लावतात. मग बांबूच्या पण पेर लावतात. नाही म्हणजे बांबूचं बी बी पण लावलं जातं आणि पेर पण लावला जातो, दोन्ही पेर पण पण आहे. लावला जातो, पण पेर कारण बांबूवर आपण ऊसावरून पाहू शकतो, कारण ऊस आणि बांबू हे एकसारख्याच ते जातीचे हे दिसतात. ते झाडं दिसतात. माझ्याकडं हे घरात घरात लावलेलं हे बांबू, त्याला बोनसाय म्हणतात. त्याच्या बांबूच्या कांड्या आहेत ह्या. मग त्या बांबूच्या कांड्या आहेत ह्या, आणि कांड्याच्या मुळातून खालून हे त्याला कांड्या फुटतात, हे कोंब फुटतात आणि हे वाढतात हे सगळं वर. आणि खालचं जे कांडी आहे
ती कांडी तशीच राहते, ती नाही वाढत. तिच्या आधारावर हे वाढतात बाकीचे झाड. बाकीचे झाड वाढतं. हे पाणी गळते बरं का ते. पाठीमागे ठेवा ना त्याला, पाठीमागे ठेवा. हे बघा, आता आता स्पष्ट दिसतंय. याला 2-4 कांड्याचं एक याला बोन्साय म्हणतात. हे रेडीमेड आणलेलं आहे. तर ह्या प्रत्येक प्रत्येक कांडीला एक हे कोंब फुटलेला आहे. प्रत्येक कांडीला एक 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 कोंब फुटलेला आहे. याला हे खालची वेगळ्या कांड्या आहेत याच्या. हे वरच्या कांड्याला एक एक कोंब फुटलेला आहे इथे. आणि ह्याला परत वरती फुटत फुटत ते वर चाललेलं आहे. याला पुन्हा हे फुटतं, परत याला पानं फुटतात आणि मग हे वर चाललेलं. पण खालचा जो बांबूचं काय म्हणतात त्याला, तुम्ही मगाशी काय शब्द वापरला? पेर. पेर. हा, ते पेरासारखंच आहे समजा. ह्या कांड्या आहेत ह्या. तर ह्या कांड्याला कोंब फुटतो आणि कोंबाला पुढं पानं फुटतात आणि हे वाढतं. परंतु मूळ जे कांड आहे ते 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 नाही वाढत. त्याच्यात वाढ होत नाही. आता हेच जर जमिनीत असेल तर काय होईल त्याचं? जमिनीत ते कांड नष्ट होणार ते. कारण त्याच्यातून मग खाली मुळ्या फुटणार, वरती कोंब फुटणार, असं काहीतरी ते आहे. आजूबाजूला पसरतं वाटतं. हा? आजूबाजूला विस्तार होतो. हा, आजूबाजूला विस्तार होतो आणि मूळ जे असतं ते खतम होतं. हम्म. त्याचा वापर जो आहे तो बाकीच्या कोंबांसाठी आणि पुढच्या रोपाच्या वाढीसाठी, झाडाच्या वाढीसाठी होतं. आणि मग नंतर मग खाली येऊन ते जे अन्न मिळतं ते मिळतं जमिनीतून वगैरे. का ते याला फक्त पाणी टाकलं जातं आणि मग याची वाढ मर्यादितच असते. आता याची पानं पिवळी पडायला लागली, याचा अर्थ त्याला पूर्ण अन्न आणि पाणी मिळतं पण अन्न नाही मिळत. ते शोच असल्यासारखं ठेवलंय ते. म्हणजे बरं झालं आज आपल्याला दाखवण्यासाठी उपयोगाला आलं. पण आता याच्यातून काय घ्यायचं? ही गाथा आपल्याला असं सांगते की याच्यातून बांबूच्या थांबा, पहिल्यापासून आता पाहू आपण. काय बोलायचंय कोणाला? काही नाही. यो शासनं अर्हतं म्हणजे अर्हताच्या शासनामध्ये जो आहे. आणि आर्यानं धम्मजीविनं म्हणजे आर्य म्हणजे श्रेष्ठ धम्मजीवन जगतो. शब्दशः अर्थ असा आहे. त्याच्यात जे सांगितलं आहे तुम्हाला वाचून दाखवलेला अर्थ तो वेगळाच केलेला आहे. तो शब्दशः अर्थ त्याचा असा आहे, जो श्रेष्ठ धम्मजीवन जगतो आणि जो अर्हत आहे किंवा अर्हतांचं श्रेष्ठ जीवन जगतो किंवा अर्हतांच्या मार्गाचं श्रेष्ठ धम्मजीवन जगतो अशा. आणि दुसरा व्यक्ती असा आहे, दुसरी एक शक्ती अशी आहे. आता आपण एकातच दोन्ही पण पाहू शकतो. समजा आपणच श्रेष्ठ धम्मजीवन जगण्याचा प्रयत्न करतोय आपण. ज्या अर्थी आपण ही दररोज आपण याच्यावर चिंतन करतो, आपण धम्म जाणून घेण्याचा प्रयत्न करतो, सती जागृती आपण जाणून घेण्याचा आणि प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आपण धम्मजीवन जगण्याचा प्रयत्न करतो. आपल्यातच हे काम चालू आहे या काळामध्ये, आपल्यामध्ये, आत्तामध्ये. म्हणून हा आत्तवग्ग आहे. हा आपल्याशी संबंधित आहे. आपण धम्मजीवन जगण्याचा, श्रेष्ठ धम्मजीवन जगण्याचा प्रयत्न करतो. आणि ते अरहंतांचं धम्मजीवन असं म्हटलेलं आहे. अरहंत म्हणजे जीवनमुक्त. जीवनमुक्त म्हणजे काय? की जीवनातल्या दुःखातून मुक्त.
अरहंत म्हणजे जीवनमुक्त, म्हणजे जीवन जगताना जो एक अप्रिय परिणाम आपल्याला जाणवतो, ज्याला दुःख म्हटलेलं आहे, त्याच्यातून मुक्ती मिळते. आणि तोच जगण्याचा एक उद्देश पण असतो प्रत्येक माणसाचा आणि प्राणीमात्रांचा पण. पण प्राणीमात्रांना जागृतीचा गुणधर्म नाही त्यांच्यामध्ये. निसर्गानं तो जागृतीचा गुणधर्म अजून त्यांच्यात आणलेला नाही. तो पुढे उत्क्रांतीमध्ये होणार, पुढे होणार हे 100%. आपला मोबाईल बंद करा. बाबूजी, अजून कोणाचं चालू असेल तर मोबाईल बंद ठेवायचा. गरज असेल तरच मोबाईल आपला हे माईक चालू करायचा. नाही तर आपल्याला मला इथे ऐकायला अडथळा येतो मग, आणि ते रेकॉर्ड होतं परत. सती. तर आपण देखील स्वतः या शासनामध्ये, म्हणजे या मार्गामध्ये आपण जो अभ्यास करतो याला धम्मशासन किंवा बुद्ध शासन असं पण म्हटलेलं आहे. आणि हा जीवनमुक्तीचा मार्ग आहे, म्हणजे दुःखमुक्तीचा मार्ग आहे, अरहंताचा मार्ग आहे. आणि आपण आर्यानं धम्मजीविनं, म्हणजे श्रेष्ठ धम्मजीवन जगण्याचा प्रयत्न करतो. म्हणून जागृतीचा अभ्यास करतो, सतीचा अपमादाचा अभ्यास करतो. दुसरीकडे आपल्यामध्येच मिथ्यादृष्टी पण आहे, चुकीचा दृष्टिकोन पण आहे, ज्याला अजून समज आलेली नाही अशी अविद्या पण आहे, असं अज्ञान पण आहे. त्याच्यामुळे आपल्यामध्ये दुसऱ्या बाजूला दुम्मेध म्हणजे दुर्बुद्धी पण आहे. दुर्बुद्धी किंवा चुकीची दुम्मेधो दिठ्ठी, म्हणजे चुकीची दृष्टी पण आहे, मिथ्या दृष्टी पण आहे. आणि त्याच्यामुळं आपल्याकडून पापकर्म किंवा वाईट कर्म पण घडतं. पापिकं, जो यो शासनं अर्हतं अर्यानं धम्मजीविनं, जिथे किंवा जो धम्मजीवन जगतो, कोणतं अर्यानं म्हणजे श्रेष्ठ आचरणाचं धम्मजीवन जगतो, जो अरहंताचा मार्ग आहे, दुःखमुक्तीचा मार्ग आहे, त्या शासनामध्ये जो रमतो किंवा त्याचं चित्त त्याच्यामध्ये आहे, तिथं दुसऱ्या बाजूला पापिकांग दिठ्ठी पण आहे, म्हणजे पापकर्म करणारा दृष्टिकोन पण आहे, किंवा वाईट भावना पण आहे, वाईट विचार आहेत. आणि ते तसेच आहेत. ते विचार तसेच आहेत, म्हणजे वाईट दृष्टी पण आहे, वाईट विचार पण आहेत, वाईट दृष्टिकोन आहेत, दुराचरण पण आहे, दुर्बुद्धी आहे. दुसऱ्या बाजूला श्रेष्ठ धम्मजीवन पण जगण्याचा प्रयत्न करतो, जे श्रेष्ठ अर्यानं धम्मजीविनं, श्रेष्ठ धम्मजीवन आहे, जो दुःखमुक्तीचा मार्ग आहे, दुःखमुक्तीचं ते शासन आहे. एतं बुद्धानं शासनं आपण म्हणतो ना, हे बुद्ध शासन जे आहे, की बुद्धाच्या धम्माला शासन म्हटलेलं आहे. शासन म्हणजे तिथे धम्माचे नियम किंवा धम्माचं तत्व लागू होतं. जसं आपण ज्याला शासन म्हणतो तिथं कायदा लागू होतो. धम्मशासनामध्ये हे
तत्व लागू होतं. जसं जागृती आहे, जागृती एक तत्व आहे, सती एक तत्व आहे, शिलाचरण आहे, प्रज्ञा आहे, करुणा आहे, मुदिता आहे, उपेक्षा आहे, हे सगळं जे आहे, श्रद्धा आहे, ऊर्जा आहे, हे सगळं जे आहे हे धम्मशासनातले हे अ, ही तत्व आहेत. धम्मशासनामध्ये हे आहे. जसं कायद्याच्या शासनामध्ये काय असतं, दंड असतो, नियम असतात, नियम मोडले की दंड होतो. त्याच्यावर नियम मोडला की किंवा कायदा मोडला की त्याच्यावर केस टाकली जाऊ शकते, त्याला केस लावली जाऊ शकते, त्याच्यावर पोलीस कारवाई होऊ शकते, त्याला कोर्टामध्ये खेचलं जाऊ शकतं, त्याच्यावर खटला चालू शकतो, त्याला त्याचा दोष, त्याचा त्याचा गुन्हा जर सिद्ध झाला तर त्याला शिक्षा मिळू शकते, आणि नाही सिद्ध झाला तर त्याची सुटका होऊ शकते. हे कायद्याच्या क्षेत्रात चालतं, कायद्याच्या शासनामध्ये हे चालतं. धम्मशासनामध्ये काय चालतं, बुद्ध शासनामध्ये काय चालतं, वर्तन. वर्तन जे आहे हे गैरवर्तन जर असेल तर त्याचा परिणाम दुःख आहे, म्हणजे पापकर्म असेल, गैरवर्तन असेल, दुर्बुद्धी असेल, त्याच्यातून घडणाऱ्या वर्तनाचा परिणाम हा नैसर्गिकपणे आपोआपच दुःखदायक असतो. आणि सद्वर्तनाचा, शीलाचरणाचा, श्रेष्ठ जीवनाचा, जागृतीचा, सतीचा, शिलाचरणाचा, करुणेचा, मुदिता जे काही चांगले सद्गुण आहेत, जे काही चांगलं सद्वर्तन आहे, त्या सद्वर्तनाचा चांगला परिणाम होतो, म्हणजेच सुख मिळतं, म्हणजे दुःखमुक्ती मिळते, म्हणजे सुख मिळतं. वाईटानं जर दुःख निर्माण होतं, चांगल्यानं दुःखमुक्ती मिळते. दुःखमुक्ती मिळते म्हणजे सुख मिळतं. असा हा धम्मशासनातला कायदा आहे, किंवा धम्मशासनातला हा नियम आहे. धम्मशासनातलं हे तत्व आहे, आणि निसर्ग तत्व आहे. इथं कोणी आपल्यावर केस करणार नाही, आपल्यावर गुन्हा दाखल करणार नाही, आपल्याला कोणी कोर्टात खेचणार नाही. जे काही ते आपल्यातच आहे. आता इथं त्या तत्वाला धरून ती चर्चा केलेली आहे की आपल्यातच मिथ्या दृष्टी आहे. दुम्मेध आहे, दुम्मेध म्हणजे दुर्बुद्धी आहे, पापिकं दिक्किंग आहे. ती पाप दृष्टी म्हणजे वाईट दृष्टिकोन, मिथ्या दृष्टी. ती मिथ्या दृष्टी आपल्यामध्ये तशीच आहे. दुसरीकडे चांगलं आचरण पण करतो, आर्यान धम्मजीवन जगण्याचा प्रयत्न करतो. एका बाजूला चांगलं जीवन जगण्याचा प्रयत्न करतो, दुसऱ्या बाजूला वाईट दृष्टी आहे, चुकीची दृष्टी आहे, दुर्बुद्धी आहे. आणि ही वाईट दृष्टी, ही चुकीची दृष्टी, ही चांगल्या गोष्टींना दोष देते. पटिकोसती म्हणजे चांगल्या गोष्टी, वाईट प्रवृत्ती ही चांगल्या प्रवृत्तीला नेहमी दोष देत असते. हे बाहेर पण घडतं, म्हणजे इतर वाईट बुद्धीचे लोक चांगल्या मार्गावर चालणाऱ्या व्यक्तीला दोष देत असतात. आणि हे आपल्यात पण घडतं. आपल्यात पण जे वाईट आहे, जे चुकीची दृष्टी आहे, मिथ्या दृष्टी आहे, ती सम्यक दृष्टीला, ती आपल्या अंडरस्टँडिंगला, ती आपल्या सद्वर्तनाला, चांगल्या वागण्याला, आपल्यातली वाईट बुद्धी, आपल्यातलं वाईट वर्तन, वाईट संस्कार, हे चांगल्या संस्कारांना दोष देत असतात. का दोष देत असतात? तर ते बाहेर पाहतात. आपल्यातली एक प्रवृत्ती अशी आहे की हे बाहेर काय चाललंय, इतर लोक काय करतात, इतरांकडे काय आहे,
डोळ्यांना काय दिसतं, कानांना काय ऐकू येतं, म्हणजे इंद्रियांचं जे जग आहे बाहेरचं, बाहेरचा गंध काय येतो, बाहेरची चवीचे पदार्थ काय काय आहेत, आणि किंवा चांगले चांगले कपडे आहेत, किंवा चांगली चांगली मनोरंजनाची साधनं आहेत, उपभोगाची साधनं आहेत, लक्झरियस ज्याला म्हणतात, ऐशारामाच्या काही गोष्टी आहेत, त्याच्याकडे आपलं इंद्रियांचं लक्ष जातं. काही चांगलं ऐकायचंय आणि वाईट प्रवृत्ती असेल तर वाईट ऐकायचंय. जसं आता एखादा सिनेमा चाललेला आहे, तर सिनेमा चालला तर सिनेमामध्ये चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टी चाललेल्या असतात. जे पटतं ते पण चाललंय, न पटत नाही ते पण चाललंय. जे चांगलं नाही त्याच्यातही पण मन गुंतं. जे चांगलं आहे त्याला पण चांगलं म्हणतं. जे वाईट आहे त्याला पण जणू काय चांगलं समजून त्याच्यामध्ये रमतं. उदाहरणार्थ काही चुकीचे संवाद असतील किंवा फायटिंग असेल किंवा आणखी जे आणि सगळं खोटं आहे परत. ते सगळं चित्र आहे, ते खोटं आहे, ते प्रत्यक्षात नाही चाललं तरी खरोखर चालल्यासारखं त्याच्यामध्ये मन रमतंय. त्याच्यात व्यस्त होतंय. जसं आपला टीव्ही आहे, टीव्हीवर आपण आता इथे आपली मिटिंग चालली, पण इथे समोर तुम्ही मला पाहताय जणू काय मी खरोखर तुमच्या समोर आहे, मी तुम्हाला पाहतोय जणू काय तुम्ही खरोखर माझ्या समोर आहात. आभास निर्माण होतो. ऍक्च्युली आपण समोरासमोर नाही आहोत. हे चित्र आहेत, ही फिल्म आहे, ही टेक्नॉलॉजी आहे, हे तंत्रज्ञान आहे, पण खरं वाटतंय. तसं एखादा सिनेमा सुद्धा जो आधी तयार केलेला असतो चित्रीकरणातून, तो खरा वाटतो. आणि तिथं खरी मारामारी चाललेली असती तर खरोखर आपल्यामध्ये पण एक अशी ऊर्जा निर्माण होते. एक असं हा मारलं पाहिजे, ते असं असं फाईट मारली पाहिजे, किंवा असं असं त्याला बोललं पाहिजे, त्याला झापलं पाहिजे, त्याला आपण इकडे मनातून वाहवा पण करतो. आणि त्याच्या विरुद्ध चांगल्याला जर त्रास होत असेल तर आपल्याला हळहळ पण वाटते, ऍक्च्युअली वाटते, समोर चित्र आहे. तर हे जसं प्रतिक्रिया देतंय मन, चांगल्या वाईटाला प्रतिक्रिया देतं किंवा प्रतिसाद देतं, असं आपल्यात पण चाललेलं आहे. आपल्यात पण काही अशा ते चित्रपटासारखंच आपल्या मनात पण काही चांगले संस्कार आणि वाईट संस्कार, धम्म आणि अधम्म, हे दोन्ही पण आपल्यामध्ये चाललेले आहेत. आणि ही गाथा असं म्हणते की जे वाईट आहे ते चांगल्याला दोष देतं. का दोष देतं? कारण बाहेर जे चाललेलं आहे ते जास्त करून वाईटच चाललेलं असतं. बाहेर मारामारी चाललेली असते, स्पर्धा चाललेली असते, शिवीगाळ चाललेली असते, एकमेकांमध्ये कुरघोड्या चाललेल्या असतात, हाणामारी चाललेली असते. स्पर्धेमध्ये यश अपयशाचा विचार केला जातो. त्यानं एवढे त्याने एवढं केलं तर मला पण तेवढं केलं पाहिजे. किंवा मुलाचे आई वडील हे पाहतात का त्या मुलानं, शेजारच्या मुलानं किंवा वर्गातल्या मुलानं एवढे मार्क पाडले, किंवा माझ्या दुसऱ्या नात्यातल्या मुलानं एवढे मार्क पाडले. उदाहरणार्थ काय 7वीची परीक्षा असेल, नाही तर मॅट्रिकची परीक्षा असेल, किंवा जे असेल ते, बघ त्यानं मॅट्रिकला किती मार्क पाडले, किती मार्गाने तो पास झाला. त्याचे आईवडील बघ, त्यांचे गरीब असून सुद्धा त्याला मार्क जास्त पडले, आणि तुला सगळं देऊन पण तुला मार्क पडले नाही, किंवा फेल झालास, नापास झाला, मग तर जास्तच राग. त्याला पाहून, दुसऱ्याला पाहून याचा जास्त द्वेष केला जातो. तर हे असं बाहेरच्या बाहेरच्या गोष्टी पाहून, तुलना करून माणूस आपल्यामध्ये तसं पाहिजे किंवा नको, हे चित्त कसं पेट घेतं. समोर त्याला जास्त पडले मार्क तर मग मला किंवा माझ्या मुलाला जास्त पाहिजे. समोरचा जर श्रीमंत असेल, आपल्याला पण अशी श्रीमंती पाहिजे. समोरच्याकडे चांगल्या वस्तू आल्या, आपल्याकडे पण त्या पाहिजे. हे संसार हा असा वाढत असतो आपला बऱ्याचदा. कुठं काही पाहिलं की आपण लगेच त्याची कॉपी करतो घरामध्ये.
पण बहुधा काय होतं, सद्वर्तनाची जी माणसं असतात त्याची कॉपी लवकर होत नाही. एखादा चांगला वागणारा जर मनुष्य असेल, काय चांगला वागतोय पण मूर्खासारखा वागतो, बाहेर काय चाललंय, बाहेर जग कुठे चाललंय, आणि काय चांगला शिलाचरणाला धरून बसलाय आणि धम्माला धरून बसलाय, आणि इकडे बाहेर लोक काय करतात, ते कुठे चाललेत, त्यातले दुष्परिणाम याला दिसत नाहीत. त्याचे दुष्परिणाम याला दिसत नाहीत. त्याचे तसं करणाऱ्याचं यातनामय जीवन याला दिसत नाही. त्याला फक्त त्याची पोझिशन दिसते, त्याची संपत्ती दिसते, त्याचं घर दिसतं, पण घरातली भांडणं दिसत नाहीत, घरातलं टेन्शन दिसत नाही. तसं आपल्यामध्ये पण एक द्वंद्व असतं. हे धम्म अधम्म आपल्यातलं जे हे दोन चित्त असतात, चांगलं वाईट करणारी जी प्रवृत्ती असते आपल्यातली, आणि जसं आपण सती साधनेचा, जागृतीचा अभ्यास करतो, प्रॅक्टिस करतो, तसं आपल्यातलं वाईट पण आपल्याला जाणवायला लागतं. चुकीचं जे आहे ते पण आपल्याला जाणवायला लागतं, आणि कधी कधी आपण त्या चुकीचं समर्थन पण करतो. ते चुकीचं आहे ते बरोबर वाटतं का, तर बाहेरच्या जगाप्रमाणे ते बरोबर आहे. आणि मग आपण सद्वर्तनाला दोष देतो, हे काय काय गरज आहे याची. परंतु आपल्याला ते मूळ धम्माचं सूत्र, धम्माचा नियम आपल्याला आपल्याला विसर पडतो, की चांगलं कर्म केलं तरच तुम्हाला सुख मिळणार आहे, तरच तुम्हाला दुःखमुक्ती मिळणार आहे जी पाहिजे आपल्याला. आपली सगळी धडपड कशासाठी चाललेली आहे, सुखासाठी. सुखासाठी म्हणजेच दुःखमुक्तीसाठी. आणि कर्म असं करतो की त्याच्यातून दुःख निर्माण होईल. प्रवृत्ती अशी आहे की त्याच्यातून दुःख निर्माण होईल. संस्कार असे आहेत की त्याच्यातून दुःख निर्माण होईल. अपेक्षा सुखाची आणि कर्म दुःखाचं, असा हा संघर्ष चाललेला असतो. आणि हे सगळं जोपर्यंत आपल्याला नीट लक्षात येत नाही, त्या सगळ्याबद्दलचं भान किंवा जागृती येत नाही, तोपर्यंत ते कळत नाही नेमकं. कळो नाही तर नाही कळो, आपल्यातले संस्कार आपल्याला त्याप्रमाणे करायलाच लावतात, सक्रिय करतात. तेच वर्तनाला जन्म देतात, तेच आपल्याला बोलायला लावतात, तेच आपल्याला कृती करायला लावतात. जसे आपले संस्कार आहेत, जसे आपले वळण आहे, तसं जसं आपलं आत्ता आहे, जसं आपलं अस्तित्व आहे, जसे आपले संस्कार आहेत, जशी आपली जडणघडण आहे, जे आपल्या चित्तामध्ये आहे आणि विचारांमध्ये म्हणजे मनामध्ये आहे, त्याप्रमाणे आपलं बोलणं असतं, त्याप्रमाणे आपलं वर्तन असतं. चित्त आणि मन वाईट असेल तर वर्तन आणि बोलणं वाईट असतं, त्याचा परिणाम वाईट असतो, म्हणजे दुःखदायक असतं. मग गाडी ओढणाऱ्याच्या पायामागे जसं गाडीचं चाक येतं, तसं दुःख त्याच्या मागे येतं. मनामध्ये जर सत्प्रवृत्ती असेल, चांगले संस्कार असतील, जे हितकारक आहेत, कल्याणकारक आहेत, साधू देणार, मंगलकारक आहेत, चांगले आहेत, चांगले संस्कार आहेत, तर ते चांगले संस्कार चांगलं बोलायला भाग पाडतात, चांगलं वर्तन करायला भाग पडतात. त्याचा परिणाम हा सुखदायक असतो. सोबत न सोडणारी सावली, छाया जशी माणसाच्या सोबत राहते, पण सावली नेहमी प्रकाशात असते, आणि तो प्रकाश जागृतीचा आहे असं आपण म्हणू शकतो. जागृतीच्या प्रकाशात जी सावली पडते ती सोबत असते, म्हणजे परिणाम सोबत असतात. सद्वर्तनाचे परिणाम पण सोबत येतात, वाईट वर्तनाचे परिणाम मागे मागे चालत येतात, तेही सोबतच असतात. पण जोपर्यंत ती ओढायचं काम चाललेलं आहे तोपर्यंत ती चाक पाठीमागं आहे. आपण ओढायचं थांबवलं किंवा त्या
त्या वाईट वर्तनाच्या त्या त्या गाडीपासूनच अलिप्त झालो. आता गाडी म्हणजे आपलं कर्म आहे. कर्म, संस्कार, संस्काराने निर्माण केलेले कर्म. संस्कार बदलले की कर्म बदलतं. वाईट कर्माला वाईट धरून, वाईट संस्कारामुळं चालणाऱ्या वाईट कर्माला धरून दुःख मागे येतं. संस्काराचं रूपांतर झालं. कालचा आपला विषय जो आहे धर्मांतर म्हणजे रूपांतर, संस्कारांतर आहे ते. धम्मांतर, धर्म बदलता, अधम्माचं सद्धम्मामध्ये रूपांतर होतं. ते संस्कार बदलले की कर्म बदलतं, वर्तन बदलतं. वर्तन बदललं की परिणाम बदलतात. असं ते सूत्र आहे. आणि हे सगळं आपल्यामध्ये पण चाललेलं आहे. आपल्या आतमध्ये, या कायेमध्ये चाललेलं आहे, या जीवनामध्ये चाललेलं आहे. आणि बऱ्याचदा काय होतं, ही गाथा आपल्याला असं सांगते, बऱ्याचदा होतं काय की आपल्यातल्या जसं आपण बाहेर चांगल्याला वाईट म्हणतो किंवा वाईटाला चांगलं म्हणतो, आपल्या प्रवृत्तीनुसार. चांगल्याला चांगलं म्हणत नाही, वाईटाला नाही वाईट म्हणत नाही. कधी कधी चांगल्याला वाईट म्हणतो आणि वाईटाला चांगलं म्हणतो. त्याला अजून एक शब्द बुद्धांनी वापरलेला, विपर्यास. विपर्यास करतो. वाईट आहे ते दिसतंय, पण त्याला चांगलं म्हणतो. का? जगामध्ये असंच चाललेलं आहे. तो काय म्हणतो, जगामध्ये असंच चाललेलं आहे. मग ते जे असंच चाललंय, जे अनेक लोक करतात, ते वाईट असून पण चांगलं आहे. आणि जे चांगलं आहे ते कमी लोक करतात, मग ते चांगलं असून पण चुकीचं आहे किंवा वाईट आहे. किंवा चुकीचं नाही म्हणत, पण चांगलं पण नाही म्हणत. म्हणजे गोंधळात असतो, कन्फ्यूज असतो. तसंच आतमध्ये पण चाललेलं असतं आपल्यामध्ये. आपल्यामध्ये पण ह्या चांगल्या प्रवृत्ती असतात, वाईट प्रवृत्ती असतात, चांगले संस्कार असतात, वाईट संस्कार असतात, अधम्म असतो, सद्धम्म असतो. आणि या दोन्हींचं आपल्याला भान नसतं. म्हणजे सती नसते. का? तर आपण आपल्यामध्ये कनेक्टेड नसतो, सावध नसतो, सावधानता नसते, कनेक्टेड नसतो. म्हणजे आपण आपल्या कायाशी कनेक्टेड नसतो, तशी साधना केलेली नसते. ती साधना आपल्याला सोप्या भाषेत बुद्धांनी सांगितलेली आहे की श्वासाच्या निमित्तानं कायेत उतरा. ही काया आतून आत आन करते, अपान करते. ते सूक्ष्मपणे पाहता पाहता ही काया आन करते, काया अपान करते आणि संपूर्ण काया एक स्पंदन, असं ते स्पंदन चाललेलं आहे. संपूर्ण कायमध्ये ते आपल्याला जाणवतं खरं म्हणजे. आणखीन आत खोलात शिरलं तर, म्हणजे हाडामासात उतरलो तर ते सगळीकडे आपल्याला जाणवतं. पण ते जरी जाणवलं नाही सगळं, तरी आपल्याला इथे, आपल्याला या पोकळीमध्ये जी हालचाल चालते श्वासाच्या निमित्तानं, आन आणि अपानच्या निमित्तानं जी हालचाल चालते, तेवढी तरी आपल्याला किमान अनुभवण्यासाठी वेळ दिला पाहिजे. आणि मग त्याचा विस्तार होत जातो, सतीचं पठ्ठाण होतं. मग ती सगळ्या कायेमध्ये उतरते, सती, कायानुसती. आणि सगळ्या कायेमध्ये उतरते. त्याचं कारण जाणीवा आहे. जाणीवा म्हणजे जिवंतपणा आहे. जाणवतं, सगळीकडे जाणवतं. जाणीवा, मग चित्त पण जाणवतं. मग आता ही जी चर्चा चाललेली आहे, प्रवृत्तींची जी चर्चा चाललेली आहे, संस्कारांची जी चर्चा चाललेली आहे, कर्माची जी, वाचिक कर्म किंवा कायिक कर्म, या कर्मांची जी चर्चा चाललेली आहे, चित्ताची जी चर्चा चाललेली आहे, पाहिजे नको संघर्ष किंवा कंपॅरेटिव्ह माइंड, तुलना करणारं चित्त, मन, विचार, मनोधम्म, हे जे सगळं जे चाललेलं आहे त्याला धम्म म्हटलेलं आहे. तो धम्म आहे. त्याच्या धम्मामध्ये, त्या धम्मांमध्ये सद्धम्म आहेत, अधम्म आहेत, वाईट प्रवृत्ती आहेत, चांगल्या प्रवृत्ती आहेत.
वाईट स्वभाव आहे, चांगला स्वभाव आहे, पापकर्म आहे, पुण्यकर्म आहे. ते सगळं ते आतमध्ये जे चाललेलं आहे ते आपल्या सतीला, जागृतीला जाणवतं. आणि मग जेवढी आपली जागृती सती आतमध्ये झिरपते, कायानुसती, वेदनानुसती, चित्तानुसती, विचारांची सती, मनोधम्मानुसती, म्हणजे ब्रेन, आपला ब्रेन, आणि त्याला खाद्य पुरवणारे आपले डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा, पाहणं, ऐकणं, गंध, चव, स्पर्श, ह्या 5 आयतनांमधून जे 6वं आयतन जे आहे मेंदू, ज्याच्यात विचार निर्माण होतात, संज्ञा निर्माण होते, विचार निर्माण होतात, त्याचे संस्कार असतात. म्हणून ते संस्कार आपल्याला कृती करायला भाग पाडतात, बोलायला किंवा काही कृती करायला भाग पाडतात. ते जर चुकीचे असतील, ते जर वाईट असतील, ते जर अजागृत असतील, आणि अजागृतीमुळे अकुशल होतात, अकुशल बनतात ते. कारण कुशलतेमध्ये कौशल्य आहे, स्किल आहे, कौशल्य आहे, कुशलता आहे. आणि कुशलता जी आहे, कौशल्य जे आहे, ते जागृतीमुळे येतं. भानावर आल्यावर आपल्याला चांगल्या वाईटातला फरक कळतो. मग वाईट हे चांगल्यामध्ये रूपांतरित होतं, त्याचं धर्मांतर होतं जणू काही. आणि मग सद्वर्तन घडतं. सद्वर्तन घडलं की त्याचा चांगला परिणाम होतो, म्हणजे आपल्याला सुख मिळतं, म्हणजे दुःखमुक्ती मिळते. तर असं हे जे आहे, हे सगळं आपल्याला या सतीच्या, जागृतीच्या प्रकाशामध्ये दिसलं पाहिजे. त्याच्यात ही काया दिसते, जाणीवा दिसतात, चित्त दिसतं, मनोधम्म दिसतात, आतमध्ये जे काही चाललेलं आहे ते. मग तिथं हे कळतं की कोण कोणाला नावं ठेवतं, कोण कोणाला दोष देतं, चांगलं काय, वाईट काय, हे एकदा कळालं की मग हे काम थांबतं. ज्या वाईट प्रवृत्ती चांगल्याला वाईट म्हणतात, त्याचं भान आल्यावर आपण ते बाहेर पण पाहतो, बाहेर पण मग तसंच करतो. जर आपल्याला आपलं भान आलं तर आपल्याला जे बाहेर चांगलं आहे ते चांगलं कळतं, हे चांगलं आहे, हे कुशल आहे, हे धम्म आहे. बाहेर जर चांगलं नाही दिसतंय, आपल्याला ऐकू येतंय, कळतं, बोध होतो, ते जर चुकीचं आहे, तर आपल्याला आपल्या जागृतीमुळे, सतीमुळे त्यातला चांगलं वाईटपणा लक्षात येतो. आणि मग आपण त्याची कॉपी करत नाही. वाईट, बाहेर चाललेल्या वाईटाला चांगलं समजून आपण त्याला आपल्यात आणत नाही. म्हणजे आपलं चित्त, आपलं मन ते जसं आहे तसं पाहतं. यथाभूत ज्ञान दर्शन, जसं आहे तसं दिसतं. आणि ते चुकीचं आहे, वाईट आहे, हे लक्षात आल्यावर, किंवा आपल्याला जे पाहिजे ते ते परिणाम देत नाही. आपल्याला आतमध्ये परिपूर्ण दुःखमुक्ती पाहिजे ना, आणि ती गोष्ट ती देत नाही, हे लक्षात आल्यानंतर, सतीमुळे, जागृतीमुळे, त्याची आपण आपल्यामध्ये कॉपी नाही होऊ देत, म्हणजे त्याचे आपल्यावर संस्कार होत नाहीत. त्याच्यामुळे तसं आपण वागत नाही. आणि आपल्याला आपलंच भान नसेल, आपली सती नसेल, तर बाहेर चांगलं काय आणि वाईट काय, फक्त संस्कार होत जातात, चांगले असो नाही तर वाईट असो. आणि आपलं असंच लहानपणापासून घडत आलेलं आहे. कारण आपण भानावर नसतो, आपण जागे नव्हतो, आपण सतीमध्ये नव्हतो. जेव्हा बाल होतो, म्हणजे काही कळत नव्हतं, तेव्हा बालपणचे संस्कार आपल्यावर झाले, जसे जसे झाले तसे. जिथं आपला जन्म झाला, ज्या आईवडिलांच्या पोटी जन्म झाला, आपण वाढलो, त्यांनी आपल्याला जे शिकवलं, सांगितलं, आपल्या घरातले, आजूबाजूचे इतर लोक, इतर ज्या काही चालीरीती, आपल्या घरात समजा देवधर्म चाललेला असेल तर आपणही देवधर्म करतो, घरामध्ये पूजा अर्चा चालली असेल तर आपणही तेच करतो. मुस्लिमाच्या घरात जर नमाज पडत असेल, अल्लाह करत असेल, तर हा पण नमाज पडतो, अल्लाह अल्लाह करतो.
हिंदूंच्या घरामध्ये काही देवधर्म चाललेले असतील, कोणताही देव असो, म्हसोबा असो नाही तर खंडोबा असो नाही तर भैरोबा असो नाही तर शनी असो नाही तर काही असो, 33 कोटी, जर ते तसं चाललेलं असेल तर आपल्या बालावस्थेमध्ये ते आपल्यामध्ये येतं आणि आपण ते करतो, कॉपी करतो, कारण भान नाही, स्वतःचं भान नाही, सती नाही. मग जे, आणि डोळे तर उघडे आहेत, कान उघडे आहेत, इंद्रिय उघडे आहेत, इंद्रियांना काही झाकण नाही. डोळे बंद केले तर तेवढं पण डोळे किती वेळ बंद करणार? डोळे तर उघडेच असतात, उघडे डोळ्यांना दिसतं. आणि भान नसेल, आतून भान नसेल तर ते उघडे डोळे दृश्याचे संस्कार घडवतात, उघडे कान शब्दांचे, आवाजाचे, ध्वनीचे संस्कार घडवतात. त्यामुळे ते काम चाललेलंच असतं. तर बाल अवस्थेमध्ये जर असं जे जे काही आपल्या आजूबाजूला चाललेलं असतं ते सगळं आपल्यामध्ये संस्कारित होतं. म्हणून याला संस्कारित अस्तित्व म्हटलेलं आहे. आणि त्याचं आपल्याला पुढे चालून जितकं उशिरा त्यात ते कळायला लागतं, भान येतं, त्याचं ज्ञान होतं, त्याचा बोध होतो आणि त्याची समज येते, प्रज्ञा. ही समज जितकी उशिरा येते तोपर्यंत ते मागून आलेलं पुढे चाललेलं असतं. असं हे चालीरीती, कर्मकांड, सामाजिक संस्कृती जी पुढे चालते ती अशा पद्धतीनं पुढे चालते. मागून आलेलं पुढं का चालतं? तर भानावर नसलेल्या लोकांमुळं, अजागृत लोकांमुळं. म्हणून चालीरीती, कर्मकांड अशा पद्धतीने पुढे चालतात. आता आपल्यातले काही लोक ख्रिश्चन झाले, काही 2-3 पिढ्या अगोदर ख्रिश्चन झाले ब्रिटिशांमुळे, किंवा अमेरिकन कल्चर, ख्रिश्चन कल्चर, मिशनरी कल्चर आपल्यामध्ये आली. आपला आणि नगर जिल्ह्यामध्ये तर फार मोठा प्रभाव आहे तो. याचा उल्लेख बाबासाहेबांनी 36च्या भाषणात पण केलेला आहे. 1936च्या मुक्ती कोण पथे धर्मांतर का या भाषणामध्ये नगर जिल्ह्याचा उल्लेख केलेला आहे. नगरचा, अहमदनगर, आता अहिल्यानगर केलंय बरं का. याचं नगरचा उल्लेख ख्रिश्चन धर्माच्या संदर्भात केलेला आहे. तर मग आपल्यातले आता ते लोक, तसं वळण मिळालं, तसे संस्कार झाले, तर तेच त्यांची जीवनशैली बनलेली आहे. आणि ते तुलना करत पण जगत असतात, आपले पण तुलना करत जगत असतात, की आमचा ख्रिश्चन धर्म श्रेष्ठ आणि तुमचा बौद्ध धर्म काही खरा नाही. बौद्धांना पण असं वाटतं ते असे आहेत, म्हणजे तिथे स्पर्धा सुरू झालेली आहे. पण तिसरा हिंदू धर्म त्या चालीरीतीला असतील तर मग त्यांना तर काही बौद्ध लोक अज्ञानामुळे त्यांना फक्त नावं ठेवत राहतात आणि ख्रिस्ती लोक पण त्यांना नावं ठेवतात. म्हणजे असं त्रिकूट तयार झालेलं आहे महार समाजामध्ये, पूर्वीच्या नगर जिल्ह्यामध्ये. आणि एकाच घरामध्ये 3-3 धर्म नांदतात. नगरच्या याच्यामध्ये जर पाहिलं, एकाच घरामध्ये 3-3 धर्म नांदतात. आम्ही 3 साडू 3 कट्टा धर्माचे आहोत. मी एक बौद्ध आहे हे सांगायला नको. माझा एक साडू कट्टर ख्रिश्चन आहे, एक साडू कट्टर हिंदू आहे. तर असं आहे. हे कशामुळे होतं? आजूबाजूला जे चाललेलं आहे का, ते मुद्दाम ख्रिश्चन झाला नाही साडू, दुसरा साडू मुद्दाम हिंदू राहिला नाही, आणि मी पण बौद्ध मार्गावर जे आलो त्याला एक कारण हे बाबासाहेब आहेत, आणि दुसरं कारण तर माझे आई वडील आहेत. कारण त्यांनी कधी देवधर्म पहिल्यापासूनच आम्हाला दाखवलाच नाही, देऊळ हे पहिल्यापासूनच नाही दाखवलं. ते एक थोडंसं चांगलं झालं. आणि तिसरं कारण जे आहे
की ती माझी प्रवृत्ती, जे पूर्वकर्म ज्याला, त्याचं विश्लेषण नाही करता येत असं का, परंतु तेही आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. तर हे असं असं चाललेलं असतंय, जीवन असं चाललेलं असतं, हे आपल्याला लक्षात घ्यायचंय. संस्कार कसे घडतात, चांगले असो नाही तर वाईट असो, दोन्ही संस्कारच आहेत, धम्मच आहेत. ते संस्कार धम्मच आहेत. धम्मामध्ये सद्धम्म पण आहे, अधम्म पण आहे, चांगलं पण आहे, वाईट पण आहे. चांगल्याचा परिणाम सुखदायक आहेत, वाईटाचा दुःखदायक आहे. म्हणजे सुख दुःख ही आपल्या कर्माचा परिणाम आहे. संस्कार कर्म घडवतात, वर्तन, काही काही वाचिक वर्तन, कारण मन तसं असतं. आणि जसं कर्म असतं वाचिक किंवा कायिक, तसा परिणाम असतो. म्हणजे सुखदुःखाचं कारण हे कर्म आहे. कर्म हे चित्तातून निर्माण होतं, कारण चित्तामध्ये जे संस्कार आहेत ते संस्कारच चेतवतात, सक्रिय करतात. विचार हा त्याचा एक परिणाम आहे. आणि ते काय घडतं आपल्याला माहिती नाही. ती रासायनिक क्रिया आहे असं म्हणतात. ती जैव रासायनिक क्रिया आहे किंवा इलेक्ट्रोकेमिकल प्रोसेस आहे. ती थिंकिंग प्रोसेस, मनोधम्मा इलेक्ट्रोकेमिकल प्रोसेस आहे. काय घडते आपल्याला माहिती नाही, पण ते काहीतरी जाणवतं. आणि ते जाणवण्याचं काम बोधीचं काम सती करते, जागृती करते. म्हणून तो मुद्दा महत्वाचा आहे. पण जेव्हा सती नसते, जागृती नसते, भान नसतं, तेव्हा मग काय घडतं, जे चांगलं आहे ते कळत नाही. आणि हे जे चांगलं आहे, जे योग्य आहे, ते व्यवहारात चाललं नाही. बाकीचे लोक तसं नाही करत. बाकीचे लोक काही जागृतीचा अभ्यास करत नाही. कुणी कुणी असा धम्माचा अभ्यास करत नाही. कुणी शिलाचरणावर चर्चा करत नाही. थोडंफार चांगल्या वाईटावर चर्चा करतात. जसं खोटं बोलू नये, देव शिक्षा देईल, अशा संस्कारांनी, अशा संस्कारांचं जर चित्त असेल, मन असेल, असे संस्कार असेल, तर तो माणूस खोटं बोलत नाही, कारण तो म्हणतो कोणीतरी आहे, तो शिक्षा देईल. कोणीतरी आहे जो शिक्षा देईल. मग त्या भीतीने तो सदाचरण करतो. मग ती भीती गेली तर सदाचरणही गेलं. परंतु जागृती असेल, स्वतःचं भान असेल, तर स्वतःहून सद्वर्तन करतो. होतं ते, कारण चित्त जागृत होतं, मन जागृत होतं. मग त्याला चांगलं वाईट कळतं, सम्यक मिथ्या सम्यक कळतं, त्याला चांगलं वाईट कळतं. मग तो बरोबर मध्यम मार्गावर येतो आणि सद्वर्तन करतो. सद्वर्तन झालं की चांगले परिणाम येतात. वाईट वर्तन झालं, वाईट परिणाम होतात. सुखदुःखाचं कारण आपलं चित्त आहे, मन आहे. तोपर्यंत काय आहे ते, काय चाललंय ते नीट कळत नाही, त्याचं स्वरूप नीट कळत नाही. मग जो आर्यांचा, श्रेष्ठ लोकांचा जो धम्मजीवनाचा मार्ग आहे, अरहंतांचं जे शासन आहे, बुद्धांचं जे शासन आहे, या शासनाला वाईट दृष्टीचे लोक, दुर्बुद्धीची दृष्टी असणारे लोक, त्यांना पापिकंग म्हटलं, म्हणजे पापकर्म करणं, वाईट कर्म करणारे लोक चांगल्याला पटीक कोसती, म्हणजे कोसतात, म्हणजे दोष देतात. कारण त्याचं प्रमाण कमी आहे, वाईटाचं प्रमाण जास्त आहे. मग वाईट चांगलं वाटतं. वाईटाचं, कारण ती व्यवहारात चाललेलं आहे. जी गोष्ट व्यवहारात चाललेली असते ती ती कशी आहे त्याचा कधी आपल्याला भान नसतं. समाज करतोय ना, लोक करतात ना, असं करायला सांगितलंय ना, आपल्या शाळेत शिक्षक असं करतात ना, आई वडील असं करतात ना, आपले नेते असं करतात ना, मग कायदा असा असा बनलेला आहे ना, मग आपण किंवा रीतिरिवाज असे आहेत ना, कर्मकांड असे आहेत ना, चाललेले आहे ना, मग ते गुपचूप करायचं. तर
अशी जी मनाची गुलाबी प्रवृत्ती जी बनलेली असते ती नेहमी चांगल्याला दोष देत असते. म्हणून चांगल्याला सहकार्य करणारे कमी लोक असतात. त्याचं वाईट वाटून घेण्याचं काही कारण नाही. हे असंच आहे. कारण तसं जगामध्ये, तसं व्यवहारामध्ये, तसं लोकांमध्ये, तसं समाजामध्ये, तसं धर्मांमध्ये चाललेलं आहे. तशा शासनात आपण वावरतो. आणि धम्मशासन जे आहे, बुद्ध शासन जे आहे, ते सद्वर्तनाचं शासन आहे. ते असं व्यवहारात दिसत नाही. ते जेव्हा येईल तेव्हा येईल. तोपर्यंत हे असंच घडणार आहे. वाईट हे नेहमी चांगल्याला कोसत राहणार आहे, दोष देत राहणार आहे. म्हणून बाबासाहेबांचे खूप शत्रू होते. बाबासाहेब म्हणले, आय एम द सर्पंट इन देअर गार्डन, असं काहीतरी शब्द प्रयोग केलाय. यांच्या बागेतला मी साप आहे. विरोधकांच्या समजतात ते मला. त्यांना वाटतं मी त्यांच्या वाईटावर आहे. तर हे वाईट जे असतं हे नेहमी चांगल्याला दोषच देत असतं. दोष काय खतम करायला आपण टपलेला असतो. त्याच्या जीवाला पण धोका असतो. कारण वाईटाची ताकद मोठी असते. त्याला समर्थकही खूप असतात. समाज अशा प्रवृत्तीला जास्त मार्क देतो, त्याला जास्त किंमत देतो. म्हणून बाबासाहेब म्हणायचे, लोकशाही आणायची असेल ना तर आधी समाज प्रबोधन झालं पाहिजे. सामाजिक लोकशाही आली पाहिजे. म्हणजे समाज लोकशाही प्रवृत्तीचा बनला पाहिजे, सद्वर्तनाचा बनला पाहिजे. तर राज्यघटना अंमलात आणता येऊ शकते. नुसत्या राज्यघटनेवर चर्चा करून राज्यघटना अंमलात आणता येऊ शकत नाही. त्याची तशी अंमलबजावणी करणारे, प्रत्यक्षात जीवनात अंगीकार करणारे लोक तसं पाहिजेत. तर त्यांना तो कायदा मानवेल. नाही तर इकडं प्रवृत्ती वाईट आणि आम्हाला राज्यघटना अंमलात आणायची, ते होऊ शकत नाही. हे बाबासाहेबांनीच लक्षात आणून दिलेलं आहे. त्याच वेळेला राजकीय लोकशाहीच्या आधी सामाजिक लोकशाही पाहिजे. म्हणजेच मनपरिवर्तन आधी झालं पाहिजे. म्हणजेच लोकांचं, समाजाचं प्रबोधन झालं पाहिजे. म्हणजेच लोक धम्मशासनाच्या अंतर्गत अंडर आले पाहिजेत. बुद्ध शासनाच्या खाली आधी लोक आले पाहिजेत. तर स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय याची काही किंमत आहे. नाही तर लोक पारतंत्र्याचे गुलाम आहेत, विषमतेचे गुलाम आहेत. स्वातंत्र्य, बंधुता म्हणजे द्वेषाचे गुलाम आहेत, शत्रुत्वाचे ते गुलाम आहेत. त्यांना भेदभाव आवडतो, जाती व्यवस्था आवडते, उच्च नीचता आवडते, चुकून आवडते. म्हणजे त्यांना भान नाही स्वतःच, पण ते आवडते, ते पाळतात. त्यांना विषमता विषमता आवडते, म्हणून त्यांना समता आवडत नाही. आणि विषमता आवडते म्हणजे अन्याय आवडतो. अन्याय आवडतो, त्याला न्याय आवडत नाही, जरी तो चांगला असला. समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय हे चांगलं जरी असलं तरी नाही आवडणार. आता तोच मुद्दा आहे इथे. वाईट हे नेहमी चांगल्याला दोष देत असतं, टोचत असतं, कोसत असतं, त्रास देत असतं. आता पुढे असं सांगितलेलं आहे, आपण सुरुवात जी केली ती ह्याच्यापासून केली. काय ह्याच्यापासून केली? ज्याच्यातून हे सगळं निर्माण होतं, हे मुळासकट नष्ट होतं नंतर. आता जोपर्यंत त्याचा जीव आहे, पाणी त्याला काय असेल ते मिळतंय, तर हा जो मूळ, जी कांडी आहे, मूळ जो काय म्हणतात, पेर जो आहे, जमिनी, समजा आता हे जमिनीत लावलं तर ते जमिनीतून उगवेल, तो नष्ट होतो. म्हणजे आपल्यातून जे जे संस्कार, जे वर्तन जे निर्माण होईल,
ते आपल्या जीवनाला नष्ट करतं, म्हणजे दुःख देतं, यातना देतं, आजार देतं, टेन्शन देतं, तणाव देतं, आजार देतं आणि जीवनाला वेळेच्या आधीच नष्ट करून टाकतं. नैसर्गिक मरण येत नाही मग तिथे, ते यातनामय मरण येतं, खतम करून टाकतं. असा याचा अर्थ याच्यातून दिसतोय. म्हणून ते म्हणते की ज्या बांबूच्या याच्यातून ते फुलांप्रमाणे, याला काय फुलं येत नाही, ते म्हणजे कसा हा माहिती नाही, यांनी बांबूची झाडं पाहिली नाही का, फुलं येतात बांबूच्या झाडाला, कुठं पाहिली का बांबूला, किंवा म्हणजे मला माहिती नाही, परंतु त्याला आपल्याला जे दिसतंय इथं, त्याला कोंब फुटतात आणि ते वाढत राहते. तर त्याला ते हे फुटलं, ते फुललं का ते जेवढं वाढत जातं तेवढं ते त्याला अन्न कुठून मिळणार आहे, ते खालचं जे पेर आहे त्याच्यातूनच ते मिळतंय सुरुवातीला. आणि ते ते खालचं खतम होतं. मला वाटतं असं एक काही कोणती मादी आहे ती अनेक पिलांना जन्म देते आणि ती मरते. विंचू आहे का, कोणता प्राणी आहे? हा विंचू बरोबर आहे. हा, विंचू. विंचू आणि विंचवाच्या मादीनं ती पिलांना जन्म देते आणि ती पिलं तिलाच खाऊन खतम करतात, किंवा जे असेल ते जिथून ते निर्माण होतं त्याला ते खतम करतात. तसं वाईट कर्म जे आहे ना, वाईट कर्म ह्या कायेतूनच, याच्यातूनच निर्माण होणार, या चित्तातून, या आतल्या आंतरिक शक्तीतूनच निर्माण होणार, ज्याला चित्त म्हणून, मन म्हणून, जे जिवंतपणा जो आहे त्याच्यावरच ते म्हणजे बघा, व्हायरस, आपण अँटीव्हायरस घेतो, अँटीबायोटिक देतात आपल्याला. अँटीबायोटिक म्हणजे काय, अँटीव्हायरस म्हणजे काय, जे जीवाणू आतमध्ये, विषाणू आतमध्ये निर्माण होतात, ते आपल्यावरच जगतात, या बाहेवर, या कायेवरच जगतात. कारण त्यांचं आणि आपलं अन्न एकच आहे, आपलं म्हणजे या शरीराचं. त्यांचं आणि अन्न एकच आहे. त्यामुळं बघा, मच्छर आपल्याच रक्तावर जगतात, त्यांचं आणि आपलं अन्न एकच आहे. ढेकणं, फिसवा, हे जे काही प्राणी आहेत, जे पॅरासाइट, परोपजीवी आहेत, इतर जीवजंतू अनेक आहेत आपल्यामध्ये, वर पण आहेत आणि आतमध्ये पण आहेत, म्हणून पोटात जंत होतात, आणखीन काही जीवाणू आतमध्ये वाढतात, ते घातकही असतात, काही चांगले असतात म्हणतात, बॅक्टेरिया, वाईट बॅक्टेरिया पण असतात, चांगल्या बॅक्टेरिया पण असतात. बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू आणि व्हायरस म्हणजे विषाणू. आणि त्या विषाणूंना मारण्यासाठी दुसरं विष दिलं जातं, अँटी व्हायरस. म्हणजे म्हणून ते विषाला विष मारतं म्हणतात ना, तसा प्रकार तो आहे. किंवा अँटीबायोटिक, आतले जीवाणू मारण्यासाठी दुसरं, त्याच्या विरुद्ध त्याला न जगू देणारं दुसरं अँटीबायोटिक द्यायचं. परंतु आपण पण एक आपल्यामध्ये पण तो त्याचाच गुणधर्म आहे ना जगण्याचा, मग ते आपल्याला पण बाधतात, ते औषधं, म्हणून साईड इफेक्ट होतात. मग काय, ते साईड इफेक्ट त्याच्यावर परत दुसरी औषधं दिली जातात. म्हणजे काही औषधांनी समजा पित्त वाढलं, मग त्याला कोणतं द्यायचं, ते अँटी ॲसिडिटी. ॲसिडिटी, पित्त वाढलेलं पित्त कमी होण्यासाठी परत मग दुसरं अँटासिड द्यायचं. तर हे असं ते चाललेलं आहे. तर ते जे आतले जीवाणू जे असतात ना, ते ह्याच्यावरच पोचतात, आतले विषाणू जे आहेत ते ह्याच्यावरच पोचतात आणि याला खतम करतात. म्हणून आजारी पडला तर माणसाला मृत्यू पण येऊ शकतो. का, तर आजारी पाडणारे जे जीवाणू, विषाणू आहेत, ते ह्याच्यावरच जगतात ना. आणि मग ज्याची शक्ती जास्त होते, ज्याचं प्रमाण जास्त जास्त असतं, तोच परिणाम होणार. आपल्यामध्ये प्रतिकार शक्ती आहे, समजा इम्युनिटी पॉवर आहे, आपल्यामध्ये प्रतिकार शक्ती आहे, आणि काही औषध पाणी नसतील समजा, तर आपल्यातली ती प्रतिकार शक्ती
ही त्या जीवाणूंना, विषाणूंना पराभूत करते. म्हणजे आपल्या पांढऱ्या पेशी काम करतात. त्या पेशी, ते जीवाणू, विषाणू जर पराभूत झाले, मग आपल्याला कोणता आजार होत नाही किंवा तो बाहेर जाणवत नाही. थोडासा ताप येईल, बरा होईल, किंवा काहीतरी होईल, परिणाम होईल, थोडा बरा होईल. तर आतली प्रतिकार शक्ती आतमध्ये ती काम करते आणि आतले विषाणू, जीवाणू काय असतील ते जे त्रासदायक आहेत, ते त्यांना नष्ट करते. नाहीतर मग आपण बाहेरून त्याला कृत्रिम औषधं देतो. तर सगळं एकाच ठिकाणी चाललेलं आहे, चांगलं वाईट, असा त्याचा अर्थ आहे. तसं हे सद्वर्तन, गैरवर्तन, चांगले संस्कार, वाईट संस्कार, अधम्म, धम्म, पाप, पुण्य सगळं एकाच ठिकाणी आहे. बुद्ध, मार एकाच ठिकाणी आहे. हे सगळं समजलं पाहिजे, याचं भान आलं पाहिजे. म्हणून आत उतरायचंय, ते हे काम आहे. तर ते बांबूचं उदाहरण देऊन ते म्हणतात, बांबूला फुटणारे जे काही पानं आहेत किंवा त्याची जी वाढ आहे, त्या वाढीत ज्याच्यावर ते वाढते त्याला खतम करून टाकते. तसं वाईट आपल्यातून जर निर्माण होत असेल तर ते वाईटामुळे आपलं जीवनच खतम होत आहे. म्हणून वाईट वागू नका असं म्हटलेलं आहे. सुख पाहिजे ना, वाईट वागू नका, सद्वर्तन ठेवा, शिलाचरण करा. का? नीट जगणार. नीट जगले तर शेवटचं मरण नीट येईल. आणि नीट जगले नाही तर मरायच्या आधीच मरणार. मग नीट जगले नाही तर नीट मरणार नाही. म्हणून नीट जगा, नीट मरा. असं एक म्हणजे जरा विचित्र वाटतंय, पण हे असंच आहे. कारण अंत हा ठरलेला आहे. कसाही असो, वाईट असो नाही तर चांगला असो, यातनादायक असो नाही तर यातना नसणारा अंत असो, अंत हा ठरलेला आहे. कारण जन्म झालेला आहे. जन्माचं दुसरं टोक हे मृत्यूचं आहे. काही करा, पण जीवन आणि मृत्यू याच्यामधलं हे जे जीवन आहे, याला व्यवस्थित जगवायचं असेल, याला जर अरहंत बनवायचं असेल, याला जर दुःखमुक्त बनवायचं असेल, याला जर बुद्ध बनवायचं असेल, तर जागृतीचा अभ्यास केला पाहिजे. ध्यान नका करत बसू. ध्यानानं मुक्ती नाही मिळत. म्हणून बुद्धानं ध्यान साधना सोडलेली आहे. ध्यान साधना सिद्धार्थ गौतमांनी करून पाहिले, कारण समाजात ते चाललं होतं, लोकांमध्ये ते चाललं होतं. मग त्याला आपणही करून पाहू असं वाटतं. पण जेव्हा ते सगळं आत्मक्लेशाची तपश्चर्या, ध्यानानंतर आत्मक्लेशावर ध्यान दिलं आणि मग जे कमी कमी करत गेले, कारण इतरत्र तसं चाललं असेल तर त्याच्यातही ते श्रेष्ठ ठरले होते. श्रेष्ठ ध्यानी होते ते, आणि त्याच्यातही त्यांना लोकप्रियता मिळाली होती. त्यांच्या प्रज्ञेने विचार केला असेल, लोकप्रियता मिळाली पण मी इथं दुःख भोगतोय त्याचं काय? दुःखमुक्ती तर नाही मिळाली. लोक स्तुती करतात. लोक कशाची स्तुती करतात? ते अज्ञानी आहेत, ते भानावर नाहीत. ते स्तुती करतात, वा 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 वा. मेला तरी म्हणते वा वा, चांगलं मरण आलं. ऍक्च्युली तो दुःखात मेलेला असतो, चांगलं मरण आलं. तर लोकांच्या मूर्खपणामुळे आपल्याला आपली किंमत कळत नाही, कारण आपणही त्याच मार्गावर असतो. तर सिद्धार्थ गौतमांनी ज्या ध्यान साधना आणि आत्मक्लेशाचे मार्ग अवलंबले, ते सगळे थांबवलेले आहेत. हे आपण अनुभवातून पण पाहू शकतो. काही गोष्टी, शेतावरून भाताची परीक्षा, याला लोक दोष पण देतील, आपल्याला नावं ठेवतील, कारण चालीरीतीला धरून नाही ना. हे जो पायंडा आहे, जो जगात जे चाललेलं आहे, ते आपण जणू काही ते विरोध करतो असा, पण आपण विरोधासाठी करत नाही. आपल्याला परिणाम पाहिजे.
आपल्या जीवनाचं काय करायचं हा आपल्यासाठी मुख्य प्रश्न असतो प्रत्येकाचा. आपल्याला काय पाहिजे जीवनामध्ये ते जर आपल्याला स्पष्ट असेल, क्लिअर असेल, तर आपण मग इतर काय म्हणतात त्याचा विचार करणार नाही. आपण आदर करणार, आपण आदर सगळ्यांचा करणार. जे चाललंय ते सगळ्याचा आपण आदर करू, परंतु चुकीच्या गोष्टीला चुकीचं म्हणण्याचं धाडस पाहिजे. हे बाबासाहेबांकडे होतं. आपण बौद्ध लोक हे बाबासाहेबांचेच अनुयायी बनून आपण भारतामध्ये बुद्ध धम्म आणू शकतो. याच्याबद्दल आपल्याला खात्री पाहिजे. कारण ते जसं जगले बाबासाहेब, तीच गोष्ट आपल्याला नीट शिकून घेण्याची गरज आहे. त्यातली एक गोष्ट ही आहे की जे चुकीचं चाललेलं आहे त्याला चुकीचं म्हणण्याचं धाडस आपल्यामध्ये आलं पाहिजे. ते नाही म्हणूनच वाईट गोष्टींच्या परंपरा ज्या चालू आहेत त्याला आपण बदलवण्यामध्ये अपयशी ठरतो आहोत. आणि चुकीच्या गोष्टींचा अवलंब करतोय. म्हणून आंबेडकरी बुद्ध, बाबासाहेबांचा बुद्ध, बाबासाहेबांना समजलेले बुद्ध हे वेगळे आहे. ते अजून यायचे व्यवहारात, ते कुठंच नाही. म्हणून बाबासाहेबांच्या धर्मांतराला जो विरोध झाला किंवा बाबासाहेबांच्या बुद्ध आणि त्यांच्या धम्माला जो विरोध झाला तो न समजल्यामुळे होतोय. आणि ते समजावून सांगण्यासाठी बाबासाहेबांना आयुष्य नाही मिळालं जास्त, म्हणून पण ते होतंय. आणि म्हणूनच आपलं काम हे वाढलेलं आहे. आपलं काम हे सरळ नाही. आपल्याला अजून संशोधन करायचंय. मी म्हणतो बाबासाहेबांचे बुद्ध आपल्याला शोधून काढायचे. आणि हा मार्ग थोडासा आव्हानात्मक आहे, चॅलेंजिंग आहे. बाबासाहेबांचा बौद्ध बनणं सोपी गोष्ट नाही. आणि काही लोक बाबासाहेबांना बुद्धापासून तोडण्याचा पण प्रयत्न करतात. त्याचं कारण तेच आहे तर ते जड जातंय जरा. मग त्यांना दुसरीकडे जोडून द्या. मग त्याचे आंबेडकर, बाबासाहेब पण स्वतंत्र आहेत, वेगळे आहेत. प्रत्येकाचे बाबासाहेब वेगळे आहेत आणि बुद्ध पण वेगळे आहेत. पण बाबासाहेबांचे बुद्ध वेगळे आहेत. असं आपलं काम आहे. ही आपली पुढे चालून ही आपली मोहीम बनणार आहे, बनली पाहिजे. थांबतो मी इथे. गाथा पठण परत करणं हेच परत त्यांना हा, बरं वाटतं. परत बोला. आंबेडकरी बौद्ध हे सतीच्या मार्गाकडे यायला टाळतात टाळतील. आणि वेळेत फक्त गाथा पठण करणं, गाथा पठण करतील, ध्यान करतील, कर्मकांड करतील, सगळं करतील. पण स्वतःच्या जागृतीला महत्व देणार नाहीत. तर तो त्यांचा दोष पण नाही, कारण ही गोष्टच मागे पडली असं आपल्याला दिसतंय. आणि कुठं मध्यम मार्ग कळाला नाही. मध्यम मार्ग कशाला म्हणते हा, कारण ज्यांनी सांगितलंय त्यांच्याच लक्षात आलं नाही असं त्याचा अर्थ आहे, असं दिसतंय. म्हणजे नाव ठेवण्याचा मुद्दा नाही लक्षात आला. एखाद्याला नाही कळालं त्याला आपण हे नाही करू शकत, नाव नाही ठेवू शकत. नाही कळालं, नावे ठेवायचं नाही, ही वस्तुस्थिती आहे. वस्तुस्थिती आहे, सत्य आहे. समज येत नाही ना तर लवकर. हा, समज यायला उशीर लागतो ना. समज यायला उशीर लागतो. तर ठीक आहे, आपण ती गोष्ट आपण मान्य करू.
पण आता खूप उशीर करण्यात काही पॉईंट नाही. कारण आता तोपर्यंत आयुष्य संपून जातं मग. आयुष्य संपून जाईल आपलं. म्हणून कसं आहे की घाई पण करू शकत नाही. आपली प्रॅक्टिस, कारण आपण आपल्या प्रॅक्टिस मधूनच ते दाखवणार आहोत. आपण आपल्या हो सर. हा आपण आपल्या उदाहरणातूनच ती गोष्ट दाखवू शकणार आहोत, आपल्या बोलण्यातून, वागण्यातून. आणि जितके जास्त लोक अशा प्रकारे ह्या मार्गावर येतील, तितकं हे काम आपलं विस्तारत जाईल. आणि मला वाटतं याच्याशिवाय मला तरी पर्याय दिसत नाही माझ्या 43 वर्षाच्या अनुभवातून. आता फक्त 43 नाही, काही शाळेच्या काळापासूनच मला 8वी पासूनच मला पाली विषय असल्यामुळे मला हे शब्द मला थोडेसे माहित नाही का ते आवडले. परंतु जो काही अनुभव आहे त्याच्यातून असं दिसतं की या पद्धतीनंच पुढे जाणं गरजेचं. सती 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 हा शब्द तर जसा आता या प्रवाहात मी आलो 1983 साली त्रैलोक्य बौद्ध महासंघाच्या निमित्तानं. नंतर मग गोयंकांची विपස්සना, आणखीन बरंच काही. एखादं शिबिर, मी ओशोचं पण एक शिबिर केलंय किंवा कॅसेट ऐकले किंवा इतर थाई परंपरेतले किंवा इतर पुस्तकांचं वाचन केलं. त्रैलोक्यमध्ये असताना काही सूत्रांचा अभ्यास करता आला. प्रज्ञापारमिता सूत्राचं पण थोडंसं वाचन केलं, समजून घेण्याचा प्रयत्न केला. हृदयसूत्र, आणखीन डायमंड सूत्र, जे आता संरक्षितांना प्रभावित केलं होतं बालपणीत, लहानपणी त्यांना, त्या सूत्रानं ते पाहिलं. आणि बऱ्याच साधना ज्या आहेत ना, बोधिसत्वांच्या साधना, अवलोकितेश्वरची साधना मी स्वतः 5-7 वर्ष सिरियसली केलेली आहे. आणि इतर साधना पण, व्हाईट तारा काय, ग्रीन तारा, वज्रसत्व मंत्राचं पठण, ओम मणी पद्मीहूंचं पठण, हृदयसूत्राचं पठण, प्रज्ञापारमितेची साधना, असे बऱ्याच गोष्टी करून पाहिल्या. थाई मेडिटेशन मी थोडंसं करून पाहिलं. अजन सुमेधोंचे मी बराच अभ्यास केला. श्रीलंकन परंपरेतले जे आहेत भंते, पुन्नाजी, त्यांच्या पण मेडिटेशनचा आणि याचा अभ्यास मी केला. बऱ्याच गोष्टी चांगल्या पण आहेत. म्हणजे हे सगळं चुकीचं आहे असं नाही म्हणायचं आपल्याला. याच्यामध्ये बुद्ध धम्म आहेच. कोणाचे नाव, जेवढी नावं मी घेतली त्या सगळ्यामध्ये बुद्धाचा अंतर्भाव आहेच, बुद्धाच्या शिकवणीचा. पण मग का जगामध्ये आतापर्यंत बुद्ध धम्म रुजला नाही? त्याचं कारण हेच आहे की बुद्धांची जी मूळ शिकवण आहे, ती मूळ शिकवण जशीच्या तशी पुढे आली नाही. त्याच्यामध्ये संमिश्रण झालेलं आहे. त्याच्यामध्ये ज्याला जसं वाटलं तसं त्याने ते त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. बरं, टाकलंय, वापरलंय, प्रॅक्टिस केली, परिणाम सगळीकडे झिरपला पाहिजे ना तो, बरोबर समाजामध्ये, लोकांमध्ये. लोकांच्या जीवनामध्ये आमूलाग्र परिवर्तन झालं पाहिजे. ते आपल्याला कुठं दिसतंय व्यवहारात? कुणी घ्या, आपापल्या याच्यामध्ये मशगूल आहेत लोक. मी तर म्हणतो कधी कधी असं वाटतं की बौद्ध संघटना बौद्ध धर्माचं काम नाही करत, हे त्यांच्या संस्था चालवण्याचं काम करतात. ते चांगलं आहे, ठीक आहे. परंतु मूळ बुद्धांची शिकवण जी आहे ती नाही ना लोकांपर्यंत पोहोचत, कारण तसे परिणाम दिसत नाही. मग आमची संघटना वेगळी आणि तुमची वेगळी, आमची विपස්සना वेगळी आणि तुमचे त्रैलोक्य वेगळं आणि त्रिरत्न वेगळं, ओशो वेगळे, आणि मग हे वेगळं आणि ते वेगळं आणि ते वेगळं. जगातले पण श्रीलंकन बौद्ध धर्म वेगळा आणि थाई वेगळा आणि चायनीज वेगळा आणि बर्मीज वेगळा आणि मलेशियन वेगळा आणि कोरियन वेगळा, आता पाश्चिमात्य बौद्ध धर्म वेगळा आणि हे वेगळं आणि ते वेगळं, लामांचं वेगळं, तिबेटन बुद्धिझम वेगळा, हे सगळं वेगवेगळं. त्यांच्यासाठी ते एक परंपरा म्हणून चांगलं असेल,
परंतु ते सर्वसमावेशक नाही ना सगळ्यांच्या. कारण दुःख तर एकच आहे ना. दुःखाचं जे स्वरूप आहे, जे ह्या कायेमध्ये आहे, ही काया काही कोणत्या धर्माची किंवा कोणत्या संघटनेची कोणत्या परंपरेची कोणत्या देशाची नाही. हा जीव जिवंत काय आहे, ती जिवंत आहे, ते स्वतंत्रच अस्तित्व आहे, आत्ता आहे. ते स्वतंत्र आहे, ते कशाला बांधलेलं नाही. कुठल्या गटाला पण ते बांधलेलं नाही, जातीलाही नाही बांधलेलं, धर्माला नाही बांधलेलं, देशाला नाही बांधलेलं, कशालाच बांधलेलं नाही. तो संघटनात्मक भाग आहे, तो कायद्याचा भाग आहे, तो तो हे सोडून सगळं बाकीचं आहे. कारण ह्याची जबाबदारी जी आहे, हे जिवंत अस्तित्वाची जी जबाबदारी आहे, आत्ताची जबाबदारी जी आहे आपली, ही ज्याला त्यालाच उचलणं शक्य आहे. म्हणून बाबासाहेब जे म्हणायचे ना, ज्याने त्याने आपल्या जीविताची जबाबदारी आपल्या शिरावर घेतली पाहिजे. माझं माझं ओझं मी दुसऱ्याच्या बोकांडी टाकेल नाही, बुडणार. असा काहीसा निष्कर्ष निघतोय. हा, परत बोला तुम्ही थोडं. त्रिभुवन सर. ज्याला ज्याने त्याने ज्याच्या त्याच्या पद्धतीने बाबासाहेब समजून घेतले, तथागत भगवान गौतम बुद्ध समजून घेतले, तर मग हे सर्वांचं एकत्रीकरण किंवा त्यांचा सुवर्णमध्य कसा साधायला पाहिजे? सुवर्णमध्य हाच आहे की आपण व्यक्ती म्हणून व्यक्तीला केंद्रबिंदू मानलं पाहिजे. बाबासाहेबांचं पण विधान आहे बघा, बुद्ध आणि त्यांच्या धम्मामध्ये, मनुष्य आणि मनुष्याचं मन हा बुद्ध धम्माचा केंद्रबिंदू आहे. आठवतंय? तुम्ही आता अभ्यास केला असेल, अभ्यास घेतला असेल हो लोकांना. हो, आठवते. आता या वाक्याचा अर्थ काय होतो? मनुष्य आणि मनुष्याचं मन हा बुद्ध धम्माचा केंद्रबिंदू आहे. कारण सुखदुःखाचा संबंध मनुष्य आणि मनुष्याच्या मनाशी आहे. तो कोणत्या संस्थेशी नाही. मनुष्याचं दुःख हे कोणत्या संस्थेशी, सुख किंवा दुःख हे कुठल्या संस्थेशी निगडीत नाही, कुठल्या कायद्याशी निगडीत नाही, कुठल्या देशाशी निगडीत नाही, कुठल्या परंपरेशी निगडीत नाही. मनुष्याचं सुखदुःख हे मनुष्य त्याच्या मनाशी निगडीत आहे, म्हणजे त्याच्या चित्ताशी निगडीत आहे, म्हणजे त्याच्या वर्तनाशी निगडीत आहे, कायेशी निगडीत आहे, वाणीशी निगडीत आहे. त्याच्यामुळे आपण सगळ्यांना एकत्र करण्याचा विचार, असा विचार करून आपल्याला काही मनुष्य आणि मनुष्याचं मन सोडून दुसरं काम हातात घ्यायचंच नाही. मुळात मुख्य गोष्ट आपल्याला आपल्या स्वतःच्या उदाहरणातून काही गोष्टी आपल्याला सांगता आल्या पाहिजेत. पण त्याच्या आधी प्रॅक्टिस, आधी स्वतःला समजून घ्या, आधी स्वतःचं जीवन समजून घेऊया. घ्या म्हणजे आदेश नाही हा, आपण आपल्याला स्वतःला समजून घेऊया, स्वतःकडे पाहूया. आत्तदीप भव, आत्ता समजून घ्या, स्वतःला समजून घ्या. म्हणजे स्वतःला समजून घेतलं म्हणजे सुखदुःख लक्षात येतील, सुखदुःखाचं कारण लक्षात येईल, सुखदुःखाचं विशेषतः दुःखाचं निवारण लक्षात येईल, मार्ग लक्षात येईल, सत्य लक्षात येईल, म्हणजे बुद्ध लक्षात येतील, म्हणजे धम्म लक्षात येईल. तर स्वानुभवातून जेवढे बुद्ध धम्म आपल्या लक्षात येतील तेवढा त्याचा प्रचार करणं, सांगणं सोपं होईल. त्याच्यामुळे दुसऱ्या संस्थांना आणि त्यांना आपण तो मुद्दा सेंट्रल बनवून उपयोगाचा नाही. तो उद्देशच ठेवायचा नाही आपल्याला, सगळ्यांचं एकत्रीकरण करायचं. कारण ज्यांनी त्या संस्था स्थापन केलेल्या आहेत त्यांचा विषय आहे तो त्यांच्या अनुयायांचा किंवा संस्थेच्या लोकांचा विषय नाही. संस्था ज्यांनी काढली त्यांचा तो विषय आहे. आणि त्यांनी संस्था का काढली? त्यांच्यासाठी काढली. ती जर लोकांच्या मुक्तीसाठी काढली असती
तर मग त्यांनी मनुष्य आणि मनुष्याचं मन केंद्रबिंदू मानलं असतं. त्यांनी कर्मकांड निर्माण नसते केले किंवा बंदिस्तपणा निर्माण नसता केला. त्यांनी कम्युनिकेशन बंद नसतं केलं. एकमेकांशी संपर्क बंद नसता केला त्यांनी, संघटनांनी किंवा संस्थांनी. आपण कम्युनिकेशन बंद केलेलं आहे. कोणत्याही दोन संघटनांची माणसं, कोणतेही घ्या दोन, किंवा अगदी तुम्ही राजकारणात पक्ष घ्या, सहज एकमेकांमध्ये माणूस म्हणून मिसळत नाहीत ते. त्या संस्थेची माणसं म्हणून, पक्षाची माणसं म्हणून. आणि बौद्ध राष्ट्रांचं पण तसंच आहे. आम्ही अमके बौद्ध, त्यांचं पण ओपन कम्युनिकेशन नाही, ओपन संपर्क नाही त्यांचा. एकत्र येतील पण वेगवेगळे म्हणून एकत्र येतील. माणूस म्हणून आपण कुठे एकत्र येतो, समाज म्हणून कुठे एकत्र येतो, ही वेगळी गोष्ट आहे. बुद्धांचं काम हे बहुजन हित आहे. आता बहुजनांनी तो पण शब्द विकृत करून टाकला लोकांनी. बहुजन हा शब्द अल्पजनांच्या विरुद्ध वापरून त्याच्यामध्ये भेद निर्माण केला. बुद्धांचा बहुजन शब्द तसा नाही जो हे लोक समजतात. तिथं त्याला पण विकृत करून टाकलेला आहे. बहुजन म्हणजे जास्तीत जास्त लोक, जे 90% लोक जे अनकॉन्शियस अविद्येमध्ये आहेत, भानावर नाहीत, सतीमध्ये नाहीत, जागृत नाहीत, त्यांच्याकडे जा, त्यांना जाग करा. कुणी असोत ते, कुणी असोत. आता त्रिभुवनांच्या प्रश्नाचं उत्तर इथं आहे. कुणी असोत, आपल्याला आपलं काम केलं पाहिजे, तर बाबासाहेबांचं बुद्ध इथं अस्तित्वात येऊ शकतो, नाहीतर नाही. आपण गट घेऊनच, बौद्ध गट म्हणूनच आपण जगणार, बौद्ध गटाचा माणूस म्हणूनच मरणार आपण, बौद्ध म्हणून नाही मरणार, किंवा जागृत म्हणून मरणार नाही. आयडेंटिटी घेऊन मरणार. म्हणजे जातीत जन्माला आला आणि जातीत मेला, तसाच प्रकार झाला तो. हा बुद्ध धम्माचा उद्देश नाही. बुद्ध धम्माचा उद्देश सरळ सोपा आहे. माणसाच्या जीवनाचं वैशिष्ट्य काय आहे? यातना आहेत, दुःख आहे, टेन्शन आहे, प्रेशर आहे, एकटेपणा आहे, भय आहे. कोणते असो कारण, काही असू द्या. भीती आहे, स्पर्धा आहे, उच्च निश्चिता आहे, विषमता आहे, पारतंत्र्य आहे, गुलामी आहे. हे सगळे दुःखाची कारणं आहेत. ती अन्याय आहे, जातीयता आहे, जातीभेद आहेत, ही सगळी दुःखाची कारणं आहेत. आता जातीच्या प्रश्नाला पण दुःखाचं एक कारण म्हणूनच ते पाहिलं पाहिजे. त्याच्याकडे दुःखाचं एक कारण म्हणजे जातीयता आहे. आता अस्पृश्यता, त्याचं प्रमाण कमी कमी होत चाललंय, पण अजूनही ते भेदभाव गेला नाही. म्हणजे ते भेदभाव, ते दुःखाचं, लोकांच्या, त्या समाजाच्या दुःखाचं कारण आहे. आणि ते दुःख निर्माण करणारी ती व्यवस्था आहे. म्हणून त्या व्यवस्थेवर विचार करावा लागतो. जसं बाबासाहेबांनी त्याचं मूळ त्या धर्मात पाहिलं, म्हणून धर्मांतराचा विषय आला. आधी त्यांनी उच्चवर्णीयांना दोष दिला, वर्णाश्रम व्यवस्थेला दोष दिला, नंतर मग त्याचं मूळ कशात, त्या मनुस्मृतीला दोष दिला. नंतर हिंदू धर्म, हिंदू लोक, हिंदू व्यवस्था जर ती व्यवस्था मानतात आणि ते जर बदलायला तयार नाही, त्यांची मानसिकता जर बदलत नाही, तर मग आमची अस्पृश्यता जाणार नाही. म्हणजे आमच्या यातना संपणार नाहीत. म्हणजे आम्हाला या व्यवस्थेमध्ये थांबण्याचं काय कारण आहे? ह्याचा भाग बनून राहण्याचं काय कारण आहे आम्हाला? आम्ही बाहेर पडणार, आमच्या मार्गाने जाणार, अशी त्यांची भाषा होती ना. आणि आम्ही आमच्या मार्गाने जाऊन आमचं दुःख आम्ही कमी करणार. आणि तरी त्यांना असं वाटलं की एवढ्याने दुःख संपणार नाही, बाजूला होऊन बुद्धच समजून घ्यावा लागेल, बुद्धांचा धम्म समजून घ्यावा लागेल. आणि मनुष्य आणि मनुष्याचं मन हा बुद्ध धम्माचा केंद्रबिंदू आहे. म्हणजे त्याही जुन्या
त्या सिद्धांतातून, म्हणजे कसं, अस्पृश्यतेचं मूळ हे धर्मात आहे, विषमतेचं मूळ त्या धर्मात आहे. हा सिद्धांत, या सिद्धांतातून ते बाहेर पडलेत आणि हे याचं सगळ्याचं मूळ हे माणसाच्या मनात आहे, माणसाच्या प्रवृत्तीत आहे, संस्कारात आहे. हा सिद्धांत त्यांनी पुढे आणलेला आहे. ती गोष्ट त्यांनी बुद्धाने त्यांच्या धम्मामध्ये लिहिलेली आहे. त्याचा अजून बऱ्याच लोकांना अर्थ लागला नाही. ते आपापल्या पद्धतीनं ते अर्थ लावतात आणि फक्त एक बुद्धाने त्यांचा धम्म फक्त पवित्र ग्रंथ म्हणून ते काही लोक मानतात. तो पवित्र ग्रंथ म्हणून मानण्यासाठी बुद्ध धम्म नाही, तो ग्रंथ लिहिलेला नाही. तो चिंतनासाठी लिहिलेला आहे, विचार करण्यासाठी लिहिलेला आहे. त्यातल्या पण ज्या काही बऱ्या वाईट गोष्टी आहेत त्या पण शोधून काढण्यासाठी सांगितलेलं आहे. हे काम आपल्याला करावं लागेल. मनाशी परत बोला. तर हे काम कुठल्या गटाशी तटाशी संबंधित नसून बाबासाहेब बुद्धाच्या माध्यमातून स्वतःशी, चित्ताशी, मनाशी कनेक्ट होण्याचं काम आहे. बरोबर आहे. आणि तरच काम हे पुढे जाणार अगदी बरोबर. जागृत होऊन. अगदी बरोबर. अगदी बरोबर. बरोबर आहे. हा सार आहे. आपण कोणाचा विरोध करण्यासाठी आपण शक्ती नाही घालवायची. आपल्याला कोण चुकीचं आहे आणि कोण बरोबर आहे हे सांगण्यामध्ये आपल्याला शक्ती नाही घालवायची. हो सर, अगदी. आणि काय म्हटले? वाईटाची कॉपी लवकर होते. संस्कारक्षम, चांगलीच copy- त्यालाच आपण म्हणतो ना, मनुष्याचं मन, चित्त हे संस्कारक्षम आहे. त्याच्यावर फक्त कॉपी होते. परंतु जी कॉपी झालेली आहे, ज्याचे संस्कार बनलेले आहेत, ते योग्य आहेत की अयोग्य आहेत, ही सती जागृती ठरवते. भानावर आल्यावर ते लक्षात येतं. ज्याचे आपण बनलेलो आहोत, ज्याचं आपलं चित्त, मन बनलेलं आहे, ते योग्य आहे की अयोग्य आहे. कारण त्याच्यातून वर्तन तयार होतं, वर्तनातून परिणाम येतात. मग जे संस्कार आपल्यावर झालेत, म्हणजेच आपलं मन काय विचार करतं, आपल्या चित्तामध्ये काय आहेत, आपल्या जाणीवा म्हणजे वेदनांमध्ये काय आहे, फिलिंग काय आहेत, त्याच्यातून आपली वाणी कसं काम करते, कशी निर्माण होते, शब्द कसे निर्माण होतात, कसं बोललं जातं, त्याच्यात चित्ताचा भाग किती आहे. म्हणजे रागीट बोलणं असेल तर रागीट चित्त आहे, लोभी बोलणं असेल तर लोभाचं चित्त आहे, कन्फ्युजन असेल, बोलण्यामध्ये गोंधळ असेल, चित्त गोंधळलेलं आहे. म्हणजे वाणी आणि वर्तन हे चित्ताचं निदर्शक आहे, विचारांचं, मनाचं निदर्शक आहे. म्हणून वर्तनावर लक्ष द्यायला सांगितलं आणि म्हणून शिलाचरणाचा मुद्दा आहे. कारण शिलाचरणाच्या निमित्ताने आपण चित्तापर्यंत पोहोचतो, मनापर्यंत पोहोचतो, आणि सतीच्या निमित्तानं आपण डायरेक्ट त्याच्यापर्यंत पोहोचतो. कायेत उतरतो, जाणीवा पाहतो, चित्त पाहतो. जाणीवा पाहतो म्हणजे सुखदुःख पाहतो, किंवा मूर्छित जाणीवा पाहतो, वेदना, चित्त पाहतो, लोभ आणि द्वेष पाहतो, हे पाहिजे ते नको, ही जी, आणि स्पर्धा पाहतो. जे काही चाललेलं आहे ते उलाढाल सगळी चित्तातच आहे. म्हणून चित्त विमुक्ती हाच मुख्य उद्देश आहे. चित्तशुद्धी, चित्त विमुक्ती. चित्त विमुक्त झालं तर दुःखमुक्ती आहे, म्हणजे परिपूर्ण सुख आहे त्याच्यामध्ये. तर ते चित्त आपल्याला कसं कसं दोलायमान होतं, कसं कंपित होतं. फुट्टस्स लोकधम्मेहि चित्तं यस्सन्न कंपती. ते कसं कसं कंपित होणार नाही ते जाणवलं पाहिजे. म्हणजे यश अपयश, निंदा स्तुती, सुख दुःख, लाभ हानी, हे जे दोलायमान करणारे, चित्ताला दोलायमान करणारे, कंपित करणारी जी कारणं आहेत, ज्या विकृती आहेत, जे संस्कार आहेत, ते निर्माण झाल्याबरोबर ते सतीला, जागृतीला दिसले पाहिजेत. म्हणजे मग त्याचा पुढे कृतीत रूपांतर होणार नाही त्याचं. आणि मग कृतीत रूपांतर झालं नाही तर मग आपण दुःखापासून आपापच
मुक्त होतो, दुःखातून मुक्त होतो. असं ते सूत्र आहे काम करण्याचं. तर हे चित्त आपल्याला जाणवलं पाहिजे. आणि विचार प्रक्रिया जी आहे ही सगळ्यात अवघड गोष्ट आहे. म्हणजे मेंदू, ब्रेन, मनोधम्म जे स्पष्ट जाणवत नाहीत. काहीतरी चाललंय डोक्यात, स्वप्नाच्या निमित्तानं दिसतं किंवा असंही आपण पाहिलं तर दिसतं. तर काय चाललंय हे स्पष्ट जाणवलं तर मग त्याच्यावर नैसर्गिकपणे नियंत्रण येतं किंवा त्याचं रूपांतर होतं, धर्मांतर होतं, धम्मांतर होतं. म्हणजेच अधम्माचं रूपांतर सद्धम्मामध्ये होतं. मग वर्तन बदलतं, असं ते दिसतंय. भानावर असलेली माणसं सुद्धा हे हे भानावर चुकीचं आहे हा, असलेली लोक हा. हे सुद्धा हे चुकीचं आहे हे माहित असताना सुद्धा ते जाणीवपूर्वक करतात. नाही, मग ते भानावर नाहीत. त्याचं सरळ कारण भानावर नसल्यामुळेच ते होतंय. त्यांना माहित असतं ना हे चुकीचं आहे. नाही, माहित असतं तर मग कशाला करतील, का करतील? नाही, समजा एखाद्याला त्रास द्यायचा, माहित असल्यावर का करतील? स्वतः एखाद्या होऊन माणूस स्वतःला दुःखात टाकेल का, यातनेत टाकेल का? स्वतःहून का माणूस स्वतःला अडचणीत टाकेल? अडचणीतून सुटण्यासाठी, दुःखातून मुक्त होण्यासाठी सगळी माणसाची आणि प्राणीमात्रांची धडपड चालली ना. त्याला दुःखमुक्तीच पाहिजे, त्याला निब्बाणच पाहिजे. तो का करेल हे मुद्दाम? जर त्याच्याकडून ते होत असेल तर त्याला त्या पातळीवरचं भान नाही, सती नाही, एवढा त्याचा अर्थ आहे. आणि ते काम त्याने ते करायचंय आणि ज्याचं त्याचं काम आहे. हे कोणी कोणासाठी करू शकत नाही. आत्ता दीपभव स्वतःला ते तसं द्वीप बनवायचे किंवा दीप म्हणा, म्हणजे दीप म्हणजे दिवा म्हणा, नाही तर द्वीप म्हणजे बेट म्हणा, जे हलत नाही. समुद्राच्या मध्ये जे बेट असतं द्वीप, ते ते लाटांनी ते बेट हलत नाही, ते जागेवर आहे. तसं चित्ताला बनवा असाही त्याचा अर्थ निघतो. किंवा स्वतःला दीप बनवा म्हणजे जागृतीचा दिवा प्रज्वलित करा असाही त्याचा अर्थ. पण हा दुसरा अर्थ जास्त आणि कमी नाही, तोही अर्थ खूप, दोन्ही अर्थ जसे आपण घेऊ तसे उपयोगाचेच आहेत. परंतु जागृतीचा संबंध, सतीचा संबंध हा प्रकाशाशी आहे. आपल्याला काम करायचंय. जय भीम, नमो बुद्धाय. जय भीम, नमो बुद्धाय. जय भीम, नमो जय भीम, नमो बुद्धाय. जय भीम, नमो बुद्धाय. जय भीम, नमो जय भीम बुद्धाय. नमो बुद्धाय.